सुधीर नॉन स्ट्राइक वर संतोष. पहिलं शतक दिनेश कोळी घेऊन येतोय स्ट्राइक वर सुधीर या फलंदाजाला एक बिग हिट आहे. शतरक्षक सायमन तिथं उभा आहे आणि इथं झेल सुटतोय. एक सोपा झेल सुटला जातोय. त्या चेंडूवर एक धाव पूर्ण केली जाते आणि दुसरी धाव घेण्याचा संभव मात्र दिसत नाहीये आणि एकच धावावर समाधान आहे. या एक धावसंख्येने सुधीर यांना एक असं म्हणा की जीवदान भेटलेलं आहे सायमन यांच्याकडून. एक धावसंख्या त्यांनी खातं उघडलेलं आहे आणि तो देखील आपल्या संघाला देखील पोहोचवलं एक या धावसंख्येवर. एक धाव बिना गडी बाद पहिलं शतक मार्गस्थ आहे. सोपा कॅच होता असं वाटलं की हा कॅच सुटतोय मिळतो आणि एक रन सुद्धा मिळतो या ठिकाणी. पुन्हा एकदा गोलंदाज दिनेश आपल्या षटकातील कार्पेट शॉट संतोष यांच्याकडून येतोय मिड विकेटच्या दिशेने. लॉइड कोळी बघा काय शतरक्षण करतोय. अंडरआर्म थ्रो दिला जातोय मात्र तरी देखील एक धाव पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजाकडून. या एक धावसंख्येने दोन्ही फलंदाजांनी एक एक या धावसंख्येने आपलं खातं उघडलेलं आहे तर संघाला पोहोचवले 2 या धावसंख्येवर. 4 षटकाचा सामना आहे आणि 35चा गोलंदाजी इथं गोलंदाजी करू शकणार नाहीये. पुन्हा एकदा दिनेश आपल्या षटकात पुढचा चेंडू बेग हिट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र अपील केली जाते. अपीलवर परिणाम नाहीये. पुन्हा गोलंदाज आपल्या गोलंदाजा मार्गावर येताना दिसणार आहे. तिसरा चेंडू डॉट आहे. पुन्हा एकदा गोलंदाज दिनेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा बेग हिट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र बिग हिट नाही दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता मात्र अपील पुन्हा केली जाते पण त्या अपीलवर पुन्हा ठाकूर सरांचा इशारा येते नॉट आउट म्हणून निर्धाव. दुसरा चेंडू देखील डॉट आहे. 4 चेंडू टाकले दिनेश याने 2 धावा देऊन फक्त 2 धावा दिलेत. 4 चेंडूवर 2 डॉट देखील आहेत. पुन्हा एकदा दिनेश राईट आर्म वर द विकेट मारा तर देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा हुकतोय. चेंडू जातोय जयराज बाटकर यांच्या हातात निर्धाव निघून. 5 चेंडूवर फक्त 2 धावा दिलेले. 4 षटकाचा सामना आहे. हा सेमीफायनलचा सामना नंतर मेगा फायनलचा सामना बघायला मिळणार आहे. मनोरी संघ थोड्याच वेळेला तिथं दाखल देखील होणार आहे. दिनेश यांच्या शतकातील शेवटचा चेंडू आणि आता मात्र चांगली दिशा दाखवलेली आहे. पॉइंट आणि कव्हर मध्ये चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. एकदा पूर्ण दुसरी धाव देखील इथं पूर्ण झालेली आहे. या 2 धावेच्या साह्याने तिसरी धावेसाठी ट्राय करतात मात्र बघूया तिसरी धाव होते की नाही ते बघायचं नाही. 2च धावेवर समाधान. या 2 धाव संख्येनं बघूया अजूनपर्यंत त्या ट्राय चालू आहे म्हणजे अजूनपर्यंत शतक संपलेलं नाही. आता शतक संपते आणि धाव संख्या झाली ती 4. पहिल्या शतकाचा खेळ संपतोय धाव संख्या झाली ती 4. थोडी संधी आपण आदित्य यांना देणार आहोत विजय वाजवण्याची. एक दुसरी सूचना आमच्या व्यवस्थापकाकडून आलेली आहे. चायची व्यवस्था झालेली आहे. कोणाला चाय प्यायचं असेल तर आमच्या उजवीकडे कॉमेंट्री बॉक्सच्या उजवीकडे चायची एक मोठी किटली ठेवलेली तिथे येऊन चाय प्यायचं आहे. दुसरं शतक गोलंदाजी गोलंदाज किशोर तयारी करतोय. कॅप्टन किशोर भाटी संघाचा कॅप्टन येतोय. दुसऱ्या शतकासाठी स्ट्राइक वर फलंदाज संतोष नॉन स्ट्राइक वर फलंदाज सुधीर. क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये किशोर यांनी 5 धावा देऊन 4 फलंदाजांना बाद केलं होतं आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. सध्याच्या काळामध्ये जर बघायला गेलं तर उत्कृष्ट फलंदाजामध्ये किशोर यांचा देखील चालू आहे. एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेला फंबल होते. चेंडू जातोय दुसऱ्या धाव संख्येसाठी. दुसरी धाव आणि तिसऱ्या धावेला सुधीर धावतोय आणि तिसरी धाव हा न करता नाही मला वाटतं तिसऱ्या धावेमध्ये संतोष या फलंदाजाचं बाद व्हावं लागलेलं आहे. संतोष हा सॅक्रिफाईस करतोय. माहिती आहे की फलंदाजी खोळ आहे. दारोली संघासमोर खोळ फलंदाजी अशी आहे. नवीन फलंदाज येतोय संघाचा एक हुकमी एक्का म्हणून मानला जाणारा किशोर हा फलंदाज आहे ज्याने आतापर्यंत संपूर्ण 23-24चा जो हंगाम चालू आहे त्याच्यामध्ये जास्त धावा आणि जास्त षटकार देखील मारलेला फलंदाज आहे.
पुन्हा एकदा गोलंदाज किशोर आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. सुधीर या फलंदाजासमोर धाव संख्या 6 वर रोखून ठेवलेली आहे. दुसरं शतक प्रगतिशील आहे. मात्र चांगला चेंडू बरोबर बॅटच्या पट्ट्यात गेलेला चेंडू जातो फ्लॅट सिक्सर. इथं 6 धाव संख्येसाठी चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. चांगला इथं षटकार बघायला तो सुधीर यांच्या बॅटीतून. या षटकाराच्या साईने सुधीर वैयक्तिक 9 वर पोहोचलेले आहे. संघाला पोहोचलेले 12 या धाव संख्येवर. पुन्हा गोलंदाजीसाठी गोलंदाज किशोर आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. आणखी एक बिग आहे. आणखी चेंडू ट्रॅव्हल झालेले 6 या धाव संख्येसाठी. लगातार 2 चेंडूवर 2 षटकार येत आहेत. पुन्हा तिथे अनेक संधी मिळते डीजे वाजवण्याची. बघा पहिला चेंडू आला होता तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मागे होता. दुसरा षटकार जो आला तो डीप मिड विकेटच्या वरून आलेला आहे. 2 षटकार आपण बघतोय. पुन्हा एकदा फक्त दिशा दाखवलेले क्षेत्ररक्षक तिचे रिचर्ड उभा आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. धाव मिळणार नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. धाव संख्या पोहोचली होती 18 या धाव संख्येवर. 1 शतक आणि 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. धाव संख्या 18 वर जाऊन पोहोचलेली आहे. सुधीर वैयक्तिक 8 चेंडूला सामोरे जाऊन 2 षटकाराच्या साहाय्याने 15 या धाव संख्येवर खेळतोय. आणि त्यांनी त्याला साथ देण्यासाठी एक आणखी फलंदाज आहे तो म्हणजे किशोर. त्यांनी एकही चेंडू फेस केलेला नाहीये. बघूया आता 2 पंचामध्ये थोडी बातचीत चालू आहे. कारण पंच जोजो फ्रॉड्रिक्स या साईडला येताना दिसतात. पंच ठाकूर साहेबांना काहीतरी सांगण्यासाठी किंवा गोलंदाजाला काहीतरी सांगण्यासाठी. पंच दत्ता ठाकूर एक चांगले पंच आहेत. मुंबई परिसरामध्ये त्यांचं चांगलं असं नाव आहे. सध्याचं वय त्यांचं 63 आहे. पण अजूनपर्यंत पंचगिरीमध्ये त्याचा नंबर आहे. त्यांच्यासाठी काहीतरी एक मेसेज दिलाय लेग पंच जोजोफ यांनी. मात्र पुढचा चेंडू बिग हिट आहे. मात्र क्षेत्ररक्षक तिथे रुपेश येतोय म्हणजे पुढे आलेला आहे आणि डबल याच्यावर झेल पकडला जातो. एकदा सुटला होता दुसऱ्यांदा त्यांनी झेल पकडल्याने फलंदाज इथं सुधीर देखील इथं असं म्हणा की स्वस्त्यामध्ये त्यांना 15 धाव संख्येवर तो बाद होतोय. एकूण धाव संख्या झाली ती 18. 2 फलंदाज बाद. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळणार आहोत. धाव संख्या 18 वर पोहोचलेली आहे. 2 फलंदाजाच्या मोहबदल्यात 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या षटकातील स्ट्राईक वर मंगेश येतोय नवीन फलंदाज आणि त्याच्या समोर गोलंदाज किशोर गोलंदाजसाठी तयार होतोय. चेंडू चांगला आहे. कार्पेट शॉट जातोय फायनलच्या दिशेने. रिचर्ड पोहोचतोय की बघा सायमन तिथं पुढे पोहोचतोय. मात्र एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेला धावतायत आणि दुसरी धाव बघूया किशोर. यस आता मात्र किशोर इथं तयार झालेला आहे कारण किशोर धोका पत्करत नाहीये. धारोलीचा कॅप्टन सुधीर यांना दादा बोलवत आहेत. भाई तुम्हाला बोलवत आहेत प्लीज सुधीर यांनी इथं यायचंय. 2 षटकाचा खेळ संपतोय. धाव संख्या 20 वर जाऊन पोहोचली आहे. 20 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. 2 ओव्हर हॅज बीन कंप्लीटेड. 2 ओव्हर्स 20 रन 2 विकेट. थोडी संधी पुन्हा एकदा डीजे आदित्य याला देणार आहोत. थोड्या संधीसाठी डीजे थँक्यू आदित्य. 2 षटक पूर्ण झाले. धाव संख्या झाली ती 20
किशोर यांनी आपल्या या शतकामध्ये 16 धावा दिल्या, एक फलंदाज देखील बाद केलेला आहे. मात्र दुसऱ्या शतकामध्ये 16 धावा आलेल्या आहेत. टोटल धावसंख्या झाली ती 20. आता तिसऱ्या शतकासाठी गोलंदाज रुपेश कोळी येतोय. स्ट्राईकवर फलंदाज, षटकाराचा किंग मानला जाणार. आतापर्यंत त्यांनी 26 की 27 षटकार या मोसमामध्ये मारलेले आहे. तो म्हणजे किशोर वाहवर हा फलंदाज इथं स्ट्राईकवर आहे. नॉन स्ट्राईकवर आपण मंगेश या फलंदाजाला बघतोय. तो देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजीचा मारा त्याच्याकडून बघायला भेटले. राजन यांच्याकडून आम्हाला माहिती आलेली का हा गोलंदाज दोन्ही टाईपच्या गोलंदाजी करतो. पहिला चेंडू बिग करण्याचा प्रयत्न, बघूया शतरक्षक कोण पोहोचतोय तिथं. मात्र वन बाउन्स तिथं झालेलं आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेला धावतायत. दुसरी देखील धाव नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय, त्याच्यामुळे 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती 22. या धावसंख्येवर 22 धावसंख्या झालेली आहे. किशोर वैयक्तिक 2 धावसंख्येवर आहे, एक चेंडूला सामोरे जाऊन. आणि मंगेश देखील 2 धावसंख्येवर खेळतो, तो देखील एक चेंडूला सामोरे जाऊन खेळलेला आहे. रुपेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. हवेचा वेग थोडा कमी आहे, कालच्यापेक्षा थोडी हवा कमी आहे. मात्र अजूनपर्यंत षटकारांची आतिषबाजी झालेली नाहीये. कालच्या सत्रामध्ये जर बघितलं, डॅनी पावल्या म्हणा की त्याच्यानंतर मला वाटतं काही खेळाडूंनी चांगली फलंदाजी करून चांगली षटकार बघायला भेटले होते. पुन्हा एकदा रुपेश आपल्या गोलंदाजीच्या मार्गावरून पुन्हा तयारी करतोय गोलंदाजी करण्यासाठी, या शतकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी. तर मात्र पुन्हा एकदा कार्पेट शॉट मिड विकेटच्या दिशेने जातोय शतरक्षक लॉयड. मात्र लॉयड याचा थोडा हाताचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे तो बघा अंडरआर्म थ्रो करतोय. आणि 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेच्या साह्याने धाव संख्या पोहोचलेली आहे ती 24. या धावसंख्येवर 24 धावसंख्या झालेली आहे. 24 धावा, 2 फलंदाज बाद. तिसरं शतक मैदानावर चालू आहे. रुपेश पुन्हा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. किशोर वैयक्तिक 4 या धावसंख्येवर खेळतोय. राईट हॅमवर विकेट मारा. हो, चांगला चेंडू अपील केली जाते. फलंदाज समोर आहेत असं दाखवलं जाते आणि फलंदाज इथं बाद झालेले आहेत. धन्यवाद आदित्य. हे बघा, एक मुलगा झालेला आहे, मागे एक गाडी आहे, एसटी रक्षकाच्या मागे एक गाडी आहे, त्याचा आरशाने तुझा फिरवायचा आहे. बाबा तू चाललास, तुझा आरसा फिरव. यस, मुलाने ऐकलेलं आहे आणि तो आरशाचा फ्लॅश आमचे मान्यवर बसले त्यांच्या सुद्धा डोल्यावर पडतोय. यस, थँक्यू. नवीन फलंदाज, ज्या फलंदाजाने पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती, संजय ठाकूर आणि पंकज ठाकूर, या 2 गोलंदाजाची पिटाई केली, तो म्हणजे गणेश येतोय. 37 नॉट आउट धावा केल्या होत्या, तो म्हणजे गणेश भावर येतोय. असं वाटतं की किशोर भावर आणि प्रकाश भावर यांच्या फॅमिली, जॉईंट फॅमिली मधलं. धाव संख्या 24. 3 फलंदाज बाद झालेले, 2 षटकांनी 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजूनपर्यंत या षटकातील 3 चेंडू येणे बाकी आहेत. स्ट्राईकवर गणेश, एक आक्रमक फलंदाज. चला, शतरक्षणला थोडं जास्त वेळ जातो असं वाटतंय, पण स्पॉन्सर आम्हाला कळवत आहेत 20 मिनिटं या 4 षटकासाठी दिले. टाइम देखील लावलं गेलेलं आहे आणि बघा अजूनपर्यंत त्यासाठी 6 मिनिटाचा अवकाश बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज रुपेश, आपल्या षटकातील पुढचा चेंडू अप्रतिम फटका, चेंडूच्या खाली शतरक्षक आहे, पण शतरक्षक देखील अप्रतिम आहे. आणि काय शतरक्षण केलं जात आहे, निशाण्याच्याकडून झेल पकडला जातोय आणि गणेश इथं बाद झालेले आहेत. एक आक्रमक फलंदाज इथं बाद होतोय. 24 या धावसंख्येवर 4था फलंदाज भाट्टी संघ मास्टर यांनी बाद केलेला आहे. दारोली मास्टर्स या संघाचा 24 या धावसंख्येवर. हॅलो हॅलो हॅलो. तर सामन्याचं 3रं षटक मैदानावर झालं. धाव संख्या 24. नवीन फलंदाज रवी पाठक येतोय. रवी पाटकर हा फलंदाज आलेला आहे.
दरम्यान चेंडू टाकला जातोय, वाईटचा इशारा आहे, एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावसंख्येच्या साह्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 25 या धावसंख्येवर. देवदास पाटील साहेबांचा इथं बर्थडे आहे, तर बर्थडे साठी साईनाथ स्पोर्ट क्लब मालवणी याच्याकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा येतात. आमच्या कॉमेंट्री कक्षाकडून देखील त्याला हार्दिक शुभेच्छा येत आहेत देवदास पाटील साहेबांना. पुन्हा एकदा रवी यांच्यासाठी चेंडू, ओ जबरदस्त ड्राइव्ह आहे, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 या धावसंख्येसाठी. डीप स्क्वेअर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा चौकार जातो. या चौकाराच्या साहाय्याने रवी पाटकर वैयक्तिक 4 धावसंख्येवर पोहोचले, तर संघाला पोहोचवले 29 या धावसंख्येवर. आता तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार होतोय. पुन्हा रुपेश यांनी 5 चेंडू टाकले, 2 फलंदाज बाद केले, 9 धावा देखील त्या दरम्यान दिलेले आहेत. फुलटा चेंडू आहे, मात्र चेंडू येतोय स्वतः फॉलो थ्रो मध्ये पकडला जातोय, धाव मिळणार नाहीये. आणि इथं तिसरा षटकाचा खेळ संपतोय. धाव संख्या झाली 29. आता शेवटचं शतक हाताळण्यासाठी बघा कोणत्या गोलंदाजाला बोलवलं जाते. चला थँक्यू. शेवटचं शतक आहे. शेवटच्या शतकासाठी गोलंदाज निशांत कोळी येतोय. त्यांनी 6 मॅच मध्ये 3 विकेट्स घेतले, बेस्ट 1 विकेट 4 धावा देऊन. आणि समोरचा त्याच्या समोर फलंदाज आहे तो मंगेश. पहिला चेंडू फायनलच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू डिफ्लेक्स होतोय. यष्टीरक्षक जयराज यांच्याकडून 1 धाव मिळते आणि बाईचा इशारा येतोय आणि त्याच्यामुळे 1च धाव मिळणार आहे. या 1 धावीच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचलेली ती 30 या धाव संख्येवर. मंगेश याला वाटलं होतं की व्हाईट बॉल घोषित होत, पण पंच दत्ता ठाकूर सांगतायत की स्टंप वरून असा चेंडू गेला असं त्यांच्याकडून सूचित झालेलं आहे. पुन्हा एकदा एक बिग हिट आहे. बघूया रवी यांच्या बॅटीतून एक मोठा फटका येतो. शतरक्षक तिथं त्याच्या खाली बघा 2 शतरक्षकाच्या मध्ये थोडी ठोकर झाली असते, पण लॉईड यांच्याकडून पुन्हा एकदा एक अवघड झेल तो सोपा करून घेतलेला आहे. आणि फलंदाज इथं रवी पाटकर देखील इथं बाद होतोय. माननीय श्रीमती बीना सिंग समाजसेविका यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे.
क्लीन बोल्ड आलेला आहे. इथं क्लीन बोल्ड असा आवाज आमच्या समोर आलेला आहे. पंचांचा इशारा येतोय क्लीन बोल्ड म्हणून. हा नगरसेविका बीना सिंग. धन्यवाद आदित्य. श्रीमती बीना सिंग मॅडमचा इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे या मंचावर. नेहमी इथं स्पर्धा असल्यानंतर बीना सिंग याचं आगमन असते. नेहमी त्या येत असतात या क्रिकेट सामने बघण्यासाठी. भले तो क्रिकेटचा असो की फुटबॉलचे तर सामने जास्त होत नाही, पण क्रिकेट भरपूर खेळलं जाते. मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि काय भीड आहे. चेंडू बघूया पोहोचतोय. येस इथं गेलेला आहे 6 या धावसंख्येसाठी. 6 या धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली आहे 37 या धावसंख्येवर आणि 38 धावसंख्येचा टार्गेट भाटी मास्टरच्या संघासमोर ठेवलेलं आहे. आता थोडं आपण रिलॅक्स होणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला हेमंत पाटील काही कॉमेंट्री देणार आहे. या मंडळाचे विश्वस्त मान्यश्री मुकेशभाई भंडारे यांच्या आपण बघतोय नेतृत्वाने पूर्ण मंडळाने एक चांगला उपक्रम हाती घेतला होता आणि खरोखरच ज्या वेळेस आवश्यकता होती धान्याची त्यावेळेस हा धान्य पुरवठा प्रत्येक नागरिकांसाठी ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता होती आणि भरपूर ठिकाणी हे धान्य वाटप आपण बघितलं. गावागावात जाऊन जे गरजू आहेत त्यांना धान्य वाटपाचा हा कार्यक्रम पार पाडला गेला होता. आणि म्हणूनच मी म्हणतोय प्रत्येक वेळेस हे जे मंडळ आहे ते मंडळ फक्त क्रिकेटसाठी मर्यादित नाहीये, तर क्रिकेटच्या व्यतिरिक्त ब्लड डोनेशन असो, त्याच्यानंतर धान्य वाटप असो, वह्या पुस्तकं वाटप असो, गरीब गरजू महिलांना साड्या वाटप असो आणि इतर भरपूर असे कार्यक्रम आहेत ज्यांच्या माध्यमातून केले जाते. आणि अक्सा या ठिकाणी जर आपण बघितलं तर अक्सा या ठिकाणी नक्कीच ज्या ठिकाणी लेदर क्रिकेटचे धडे दिले जातात आपल्या मंडळाच्या माध्यमातून, ज्या ठिकाणी आपण बघितलं तर टफ ग्राउंडचं सुद्धा चांगलं आयोजन केलेलं आहे. टफ ग्राउंड बनवलेले आहेत ज्या ठिकाणी टफ ग्राउंडवर चांगले क्रिकेटर घडवण्याचा प्रयत्न केला जातोय या मंडळाच्या माध्यमातून.
धारिवली टीमने 4 षटकाच्या समाप्तीनंतर 37 रन जमवलेले आहेत. 6 गडीच्या मोबदल्यात 38चं टार्गेट घेऊन सलामीची जोडी मैदानामध्ये गेलेली आहे. स्ट्राइक एंडला आहे तो बॅटर रुपेश, नॉन स्ट्राइक एंडला आहे बॅटर जयराज पाटकर. रुपेश कोळी आणि जयराज पाटकर ही जोडी मैदानामध्ये आहे. 38 भाटकर आहे. रुपेशचा विचार केला 7 मॅच मध्ये आतापर्यंत 45 रन केलेले आहेत. आणि त्यानंतर आपण बघितलं तर विनोद गोलंदाजी मार्कवर आहे. आतापर्यंत बेस्ट जर बघितलं 7 रन देत असताना 1 विकेट. मनोरी टीम जी फायनलिस्ट झालेली आहे, ज्या संघाचं आगमन झालेले आहे, भास्कर कोळीची अध्यक्ष आहेत या मंडळाची आणि त्यांची ही टीम आहे ती फायनल मध्ये पोहोचलेली आहे. आणि त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मनोरी मास्टरचे कॅप्टन सुद्धा आलेले आहेत, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. ओ पुलकर जोधा या बॉलला मिड विकेटच्या दिशेने बॉल येतोय. 1 रन पूर्ण, दुसऱ्या रनचा प्रयत्न आहे. स्ट्राइक एंडला थ्रो आणि या ठिकाणी आपण बघतोय रन आउट होताना दिसतोय. पहिल्याच बॉलवर 1 रन आणि 1 रन आउट सुद्धा होतोय. पहिला विकेट जातो. रुपेश कोहली इज आउट. पहिलाच बॉल होता, पहिल्या बॉलवर डबल घेण्याचा प्रयत्न थोडासा अंगलट येताना दिसतोय आणि पहिल्या बॉलवर विकेट या ठिकाणी मिळताना दिसतंय. आणि भाटी मास्टर टीम जर आपण बघितलं 1 बॉलच्या समाप्तीनंतर 1 वर 1 अशी सुरुवात झालेली आहे. शिवसेनेचे मान्यश्री संदीपजी कोळी यांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक व्हीआयपी डॅश वर यायचंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. दुसरा बॉल फुल टॉस बॉल, जबरदस्त समाचार. डीप स्क्वेअर लेगला बॉल जातोय. फिल्डर आहे, थोडासा फ्लंबल होतोय. नक्कीच त्याचा फायदा उचलला जाईल. सिंगलचा डबल मध्ये या ठिकाणी कन्वर्ट केले जाते. 2 रन पूर्ण केले जातात. 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्ड वर 3 रन. किशोर मागच्या मॅचचा हिरो ठरला होता. किशोर मॅन ऑफ द मॅच ची टी-शर्ट त्याच्या अंगावर दिसते. जबरदस्त कामगिरी. मागच्या मॅच मध्ये 4 विकेट 1 ओव्हर मध्ये घेतल्या होत्या. हा बेस्ट फिगर असेल किशोर कोळी याचा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विनोद. हो या वेळेला क्लीन बॉल अराउंड लेग. अशा प्रकारे पहिला दुसरा विकेट या ठिकाणी जातोय. किशोर कोळी इज आउट. आपण बघतोय आमच्या या मंचावर उपविभाग प्रमुख मान्यश्री संदीपजी कोळी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन बॅटर येतोय लॉयड कोहली. 5 मॅच मध्ये आतापर्यंत 55 रन बनवलेले आहेत. लॉयड कोहली याने बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा विनोद गावकर 1 विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी ठरतो. 1 रनआउटच्या रूपाने विकेट मिळालेला आहे. मागे आपण बघितलं जी टुर्नामेंट झाली होती कांदिवली या ग्राउंडवर, कांदिवली मास्टर टीमचं जे आयोजन होतं एक उत्कृष्ट असं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि आज सुद्धा आपण बघितलं आज आणि काल या 2 दिवसामध्ये अति उत्कृष्ट आयोजन मालवणी बी मास्टर्स आपल्याला पाहायला मिळालं. हो चांगला फटका, दिशा दाखवली. यावेळेला कबच्या दिशेने फिल्डर होता. स्ट्रेट टू फिल्डर मात्र सिंगल साठी रोखू शकला नव्हता. कबचा फिल्डर 1 सिंगल कंप्लीट केला आणि या सिंगलने टीमचा स्कोर जाऊन पोहोचलेला आहे स्कोर बोर्ड वर 4 रन. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. विनोद गावकर पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. स्ट्राइक एंडवर आहे जयराज भाटकर. जयराज स्ट्राइक एंडवर. ओ डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आला होता आणि चांगली विकेट किपिंग करताना दिसतोय. डॉट बॉल जातोय. प्ले अँड मिस.
प्रत्येक डॉट बॉल या ठिकाणी थोडस प्रेशर वाढवेल, कारण टार्गेट जर आपण बघितलं तर जवळजवळ 38चं टार्गेट आहे ही मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा बॉलिंग मार्कवर बॅकफुटला गेले, जागा बनवले, पॉइंट आणि कवचामधून खेळून काढले बॉलला. 1 रन पूर्ण, दुसऱ्या रनचा प्रयत्न आहे, रनआउटची संधी. 2 रन या ठिकाणी कंप्लीट केले जातात. 2 रनने स्कोर जाईल स्कोर बोर्डवर 6 रन्स, 6 लॉस ऑफ 2 विकेट. ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 38चा टार्गेट चेस करत असताना भाटी मास्टर टीमचा स्कोर झालेला आहे 6 वर 2 विकेट. 18 बॉल शेष आहेत. 18 बॉल मध्ये 32 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. भाटी मास्टर टीमला पहिलं षटक अप्रतिम टाकलंय विनोद गावकर याने. आणि मनोरी टीम जी फायनलिस्ट ठरलेली आहे, मनोरी टीमचा जर आपण विचार केला आतापर्यंत 3 वेळा फायनल मध्ये पोहोचलेली आहे. याच्या अगोदर वजीर या ठिकाणी फायनल मध्ये पोहोचली होती आणि कांदिवली या ठिकाणी सुद्धा फायनल मध्ये पोहोचली होती. आणि 1 वेळा ती अंतिम विजेता ठरलेली आहे, चॅम्पियन ठरलेली आहे, 1 वेळा रनर अप ठरलेली आहे. आणि आज बघूया रनर अप ठरतात की चॅम्पियन होतात पुन्हा एकदा. ह्या वेळेला हलक्या हाताने खेळला जातोय, मिड विकेटच्या दिशेने बॉल. 1 रन कंप्लीट केलेले आहे, स्वतः गोलंदाज जातोय, थोडासा फ्लंबल होतोय आणि त्याचा फायदा लगेचच उचलतात दोन्ही सुद्धा फलंदाज. पुन्हा एकदा 2 रन कंप्लीट केले जातात. दुसऱ्या बाजूने जर आपण बघितलं धारिवली टीम ह्या सीझन मध्ये सर्वात जास्त चॅम्पियन टीम म्हटली जाईल, कारण आतापर्यंत या सीझन मध्ये 3 वेळा ती चॅम्पियन झालेली आहे. तर नक्कीच एक मजबूत टीम म्हटली जाते धारिवली टीम, ज्या टीम मध्ये एक चांगली बॅटिंग लाईनअप आहे आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी लाईन सुद्धा आहे. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल महेंद्र. स्विच इट केलंय, मात्र फिल्डर आहे, स्लिप मध्ये फिल्डर होता. अतिशय चांगला सुंदर कॅच, सोपा कॅच, सॉफ्ट डिस्मिसल बाद होतोय फलंदाज लॉयड कोहली. तिसरा गडी बाद होतोय भाटी मास्टर टीमचा. लॉयड इज आउट. अंतराळमध्ये विकेट सुद्धा जाताना दिसतात आपल्याला. विकेट टिकवून खेळणं फार महत्वाची गोष्ट आहे, मात्र लगातार विकेट जाताना दिसतात आपल्याला. बॉलिंग मार्क पुन्हा एकदा सज्ज होईल महेंद्र महेंद्र. बॉलिंग मार्क पुन्हा एकदा सज्ज होईल. नवीन बॅटर येतोय मॉरिस कोहली. सरळ बॅटने चांगला वी शेप मध्ये खेळला जातोय. बॉल येतोय मिड ऑफच्या दिशेने. 2 रनसाठी प्रयत्न. पुन्हा एकदा रनआउटची संधी आहे, काय होईल? आणि रनआउटच्या रूपाने विकेट या ठिकाणी जाईल. आणखीन एक गडी बाद होतोय, 4था गडी बाद होतोय भाटी मास्टर टीमचा. आतापर्यंत बघितलं 4 विकेट गेलेले आहेत. 4 विकेट मध्ये जर आपण बघितलं 1 कॅच आहे, 1 क्लीन बोल्ड आहे आणि 2 रनआउटच्या रूपाने विकेट गेलेले आहेत. तर कुठेतरी असं वाटते की रन इन बिटवीन द विकेट थोडीशी कमी पडताना दिसते आपल्याला भाटी मास्टर टीमच्या फलंदाजामध्ये. यस नो आणि वेटचं मिश्रण जास्त पाहायला मिळत नाहीये. महेंद्र यावेळेस फ्लिक केल्या मनगटाच्या सहाय्याने मोडलेला आहे. बॉलला शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने फिल्डिंग तर चांगली आहे, मात्र एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि या सिंगलने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 10 रन्स. 10 लॉस ऑफ 4 विकेट. उर्वरित बॉल शिल्लक 14 आणि 14 बॉल मध्ये 28 आवश्यकता. हुक शॉट डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, मिस फिल्डिंग, बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. एका टप्प्याने
4 रनसाठी चौकार. अप्रतिम शॉट, ताकदवर फटका आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज जयराज भाटकरेच्या बॅट मधून अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल, कारण 24 रनची आणखी आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, हवेत बॉल, पॉइंटला फिल्डर आहे. सोपा कॅच पॉइंटच्या फिल्डरसाठी. स्वॅप डिस्मिसल आउट होतोय. आणखीन एक फलंदाज बाद होईल. जयराज भाटकर इज आउट. खरोखरच ह्या 2 दिवसामध्ये आपण बघितलं आमचे डीजे आदित्य यांनी सुद्धा चांगले रंग भरलेले आहेत आणि खरोखरच चांगली चांगली गीतं त्यांच्या माध्यमातून वाजवली जातात आणि प्रेक्षकांचं क्रिकेटमध्ये मनोरंजन तर होतच आणि संगीताच्या माध्यमातून सुद्धा चांगलं मनोरंजन करताना दिसतात डीजे आदित्य. लाईव्ह कव्हरेज आपण बघतो ओमसाई स्पोर्ट्स या YouTube चॅनल वर आपल्याला पाहायला मिळते. अक्षय यांना त्याची पूर्ण टीम जी आहे चांगलं काम करताना दिसतात. आमचे जे स्कोरर आहेत क्रिक हिरोज वर जगदीशजी भंडारी जे सुद्धा चांगलं कामगिरी करतात. आमचे समालोचक जे ऑफिशियल समालोचक आहेत मनोजजी ज्यांनी सुद्धा चांगलं समालोचन केलेलं आहे. बॉलिंग मार्कवर येतोय बॉलर मंगेश. कोलबट टप्प्याचा बॉल बॅटफील्डला खाली घेऊन खेळला जातोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने इन सर्कल मध्ये चांगली फिल्डिंग. फक्त एकच रन मिळेल, एक पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. एकने 11 बॉल मध्ये 23 रनची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी. सायमन कोळी आणि निशान कोळी हे 2 बॅटर आहेत. बॉलिंग मार्कवर बॉलर मंगेश. नक्कीच चांगली फटकेबाजी करावी लागेल, कारण प्रत्येक बॉल मध्ये 2 रनची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी भाटी मास्टर टीमला. ऑन द राइट स्ट्रेट ड्राइव्ह डाउन द ग्राउंड, लॉंग ऑफ द फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग, फक्त एकच रन मिळेल, एक पेक्षा जास्त काही नाहीये. 1 रनने स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 16 रन्स 5 गडीच्या मोबदल्यात. भाटी मास्टर टीमचा जर आपण विचार केला तर निम्मा संघ त्यांचा तंबूमध्ये पोहोचलेला आहे आणि मधल्या फळीतले जे फलंदाज त्यांना चांगली फलंदाजी करावी लागेल. ऑन द राइट पुन्हा एकदा यावेळेस बॉल जाईल लॉंग ऑफ वरून. तिथल्या फिल्डरच्या मस्तकला दस्तक देतोय आणि बाउंडच्या बाहेर जातोय. 6 रनसाठी षटकार. अप्रतिम ताकदवर प्रॉपर टायमिंग आणि मिडल ऑफ द बॅट केलं होतं या बॉलला आणि पाठवून दिला स्ट्रेट डाउन द ग्राउंड लॉंग ऑफच्या डोक्यावरून. 6 रनसाठी षटकार. स्कोर जाऊन पोहोचलेला आहे 22 वर. 9 बॉल आणि 16 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी भाटी मास्टर टीमला फायनल मध्ये जाण्यासाठी. भाटी मास्टर विरुद्ध धारविली मास्टर या 2 टीम मध्ये ही सेमीफायनल मॅच आपण बघतोय. मंगेश पुन्हा एकदा पुण्या चांगला बॉल या वेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बीट केलं जाते बॅटरला. प्ले अँड मिस. 8 वर जाऊन पोहोचलेला आहे निशान कोळी. सायमन कोळी खेळतो 1 वर. 200च्या स्ट्राइक रेटनी बॅटिंग करतोय निशान कोहली. बॉल शिल्लक आहेत 8 बॉल मध्ये 16 रनची आवश्यकता, म्हणजेच प्रत्येक बॉल मध्ये 2 रनची आवश्यकता फायनल मध्ये जाण्यासाठी भाटी मास्टर टीमला. राउंड विकेट. आणखीन एक इनसाइड आउट शॉट. हा बॉल सुद्धा जाईल का? यस जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. हे बघितलं क्रिकेटचा वेळ किती आहे.
आपल्याला नक्कीच छोटा मुलगा दिसतोय बॅट घेऊन, म्हणजे किती क्रिकेटचं वेड आहे. क्रिकेट पासून कोणीही वंचित राहू शकत नाही. डॉक्टर असो, इंजिनियर असो, पॉलिटिशियन कोणीही असो, क्रिकेट पासून कोणीही वंचित राहू शकत नाहीये. 7 बॉल 10 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. हलक्या हाताने फक्त ग्लान्स केले. या बॉलला सिंगल काढणं फार गरजेची गोष्ट होती, कारण स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल फलंदाज निशांत कोळी. अतिशय चांगली आहे, सेन्सिबल आणि जी रणनीती आहे निशांत कोळी याची ती अतिशय चांगली रणनीती आहे. शेवटची आता बॉल शिल्लक आहेत 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी रन हवे आहेत ते 9. 6 मध्ये 9 ची आवश्यकता. चांगली फटकेबाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग निशांत कोहली 6 बॉल मध्ये 14 ओव्हर बॅटिंग करतोय. 233 चा स्ट्राईक रन रेट आहे आणि त्याला चांगली साथ देतोय सायमन कोहली. 6 बॉल 9 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. आणि बघूया 9 रन्स महागात पडतील की सहज गतीने पूर्ण करतील, कारण ज्याची बॅटिंग करताना तो बॅटर निशांत कोहली असं वाटते की 9 रन तो सहज गती पूर्ण करेल. एक जर मोठा फटका या 6 बॉल मध्ये जर आला तर त्या सामन्याची दशा आणि दिशा बदलू शकेल. बॉलिंग मार्कवर शेवटचं षटक टाकण्यासाठी येतोय रवी पाटकर. येतोय बॉलिंग मार्कवर. हा चांगला गोलंदाज आहे रवी पाटकर. मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती रवी पाटकरने. मात्र या मॅच मध्ये थोडंसं प्रेशर असेल रवीवर, कारण समोर बॅटर आपण बघतोय निशांत कोहली जो सेट आहे. 2 षटकार आतापर्यंत निशांतच्या बॅट मधून आलेले आहेत. पहिला बॉल. ओ व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. काय जबरदस्त पंच केलाय आणि बॉलला सरळ पाठवून दिलाय डीप कव्हर बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. मी म्हटले की निशांत कोहली हा सेट आहे. 3रा षटकार त्याच्या बॅट मध्ये येतोय. जबरदस्त मॅच विनिंग बारी खेळताना दिसतोय निशांत कोहली. आतापर्यंत 7 बॉल मध्ये 20 वर जाऊन पोहोचलेला आहे. जिंकण्यासाठी रन हवे आहेत ते फक्त आणि फक्त 3. 5 बॉल शेष आहेत. मी म्हटलं की हा जो षटकार होता हा षटकारांनी मॅचची हवा करून टाकली. राऊंड विकेट. हलक्या हाताने फक्त बघितला पण ग्लान्स केलं बॉलला फाईन लेगच्या दिशेने. 2 रन मिळतील. यस, डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल जाते. 2 रन डिक्लेअर. स्कोर इज लेवल. बरोबरी झालेली आहे. क्लिअर विक्टरीसाठी 1 रनची आवश्यकता. आणि खरोखरच या ठिकाणी भाटी मास्टर टीमचे जे सपोर्टर्स आहेत, भाटी मास्टर टीमचे जे सर्व प्लेयर्स आहेत आणि पूर्ण भाटी गाव सध्या नक्की जल्लोष करत असेल, कारण समोर जी आपण टीम बघितली धारिवली टीम जी ती वेळा चॅम्पियन टीम आहे, त्या टीमला या ठिकाणी पराजित करताना दिसेल भाटी मास्टर टीम. हे खास वैशिष्ट्य असेल, कारण एक मजबूत टीमला तुम्ही ज्या वेळेस हरवताना त्यावेळेस तुमचा आत्मविश्वास जो आहे तो आत्मविश्वास दुगुणित होताना दिसतोय. 1 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. बॉल शेष आहे 4 बॉल मध्ये 1 रनची आवश्यकता फायनल मध्ये जाण्यासाठी भाटी मास्टर टीमला. पुढील बॉल इनसाइड आउट शॉट. पुन्हा एकदा जवळ फिल्डर होते आणि हा धोनीच्या अंदाजामध्ये षटकार. आणि अशा प्रकारे विनिंग सिक्सर मारतोय निशांत कोहली. विनिंग षटकाराने विन होते. फायनल मध्ये पोहोचते भाटी मास्टर टीम. कॉंग्रॅच्युलेशन भाटी मास्टर अँड हडलक धारिवली टीम.